मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणीही बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलं तर आम्हाला चालेल असं मत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलेलं आहे। त्यापूर्वी झालेल्या पालकमंत्र्यांनी मंत्रिपदच भाड्यानं दिलं होतं असं म्हणत आमदार सुरेश धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट जाता येतं का नाही हे माहित नाही, पण आनंद आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांपैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल। कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रिपदही भाड्याने दिलं, लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला। गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रिपदही भाड्याने दिलं, लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।